नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्स तर पाहतोच दररोज, पण आपले गेल्या वर्षातले आणि या वर्षातले जे काही महत्त्वाचे घटकनिहाय करंट अफेअर्स आहेत ना, त्याची सिरीज मी आत्ता एक्झामपूर्वी मी स्टार्ट केली होती. त्यातले 2 लेक्चर्स झालेले आहेत घटकांवरती, एक आर्थिक घडामोडी आणि पुरस्कारांवरती. तर आज आपण पाहतोय अहवाल आणि निर्देशांक, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे 21 प्रश्न आणलेले आहेत यामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 25 आणि 26 असा डेटा संपूर्ण मिळणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि परीक्षेच्या अनुषंगाने वारंवार त्याचं रिव्हिजन करा, एवढंच मी म्हणेन. तर आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आजचा पहिला प्रश्न, UNDPच्या एक मिनिट UNDPच्या 2025च्या मानव विकास अहवालानुसार भारताचा मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI क्रमांक कोणता आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 130वा क्रमांक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राईट साईडला जे काही पॉईंट्स दिलेले आहेत ना, इम्पॉर्टंट पॉईंट्स, यातून तुमचे 2-3 प्रश्न तयार होतील असं लेक्चर आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही हे पण पॉईंट जे आहेत ते नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे यातूनही 2-3 प्रश्न तयार होतील. तर त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहून घ्या. भारत 193 देशांमध्ये 130व्या क्रमांकावरती आहे आणि 2023 साठी भारताचा HDI मूल्य हे 0.685 असून तो मानव विकास श्रेणीत मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये येतो. आय आणि लैंगिक असमानतेमुळे भारताच्या HDI स्कोअरमध्ये सुमारे 30.7% घट होते. आणि UNDPच्या 2025च्या अहवालाचे नाव अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI असं आहे. पुढील प्रश्न दुसरा, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे, असा प्रश्न आहे. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक डी आहे, 131वा. भारत 148 देशांमध्ये 131व्या क्रमांकावरती आहे. भारताचा लैंगिक असमानता स्कोअर 64.1% असून हा क्रमांक घसरला असला तरी स्कोअरमध्ये किरकोळ सुधारणा झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात भारताचा जेंडर गॅप स्कोअर 97.1 असून हा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा घटक आहे. आणि भारत दक्षिण आशियामध्ये लैंगिक समानतेच्या बाबतीमध्ये सर्वात खालच्या स्तरावरती आहे. पुढील प्रश्न तिसरा, ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे MPI 2025 नुसार जगात सध्या किती टक्के लोक तीव्र बहुआयामी गरिबीत जगत आहेत, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 1.1 अब्ज. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ग्लोबल MPI 2025 नुसार जगातील 109 देशांमध्ये सुमारे 101 अब्ज लोक बहुआयामी गरिबी जीवन जगत आहेत. सुमारे 83.5% बहुआयामी गरीब ग्रामीण भागात राहतात, असे MPI 2025 अहवालात नमूद केलेले आहे. भारतामध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण 2005-06 मधील 55.1% वरून 2019-21 मध्ये 16.4% पर्यंत घटले आहे. ओके. पुढील प्रश्न चौथा, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट WDR 2025चा मुख्य विषय म्हणजे थीम काय आहे, असा प्रश्न विचारलेला आहे इथे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, स्टँडर्ड्स फॉर डेव्हलपमेंट असं त्याचं उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. IMFच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकनुसार 2025-26 साठी जागतिक आर्थिक वाढ दर सुमारे 3.0 ते 3.3% राहण्याचा अंदाज आहे. आणि भारत 2025-26 मध्ये 6.4% ते 7.4% वाढीसह जगातील सर्वात वेगवान वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार आहे, असा अंदाज आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल
फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे GFSR कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हा जो रिपोर्ट आहे हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे दरवर्षी 2दा म्हणजे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये प्रकाशित केला जातो आणि हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमधील आर्थिक असमतोलांमुळे उद्भवणाऱ्या वित्तीय परिणामांचे विश्लेषण करतो. याचे पुढील प्रश्न 6वा, करप्शन परसेप्शन्स इंडेक्स म्हणजे CPI 2024 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? म्हणजेच भ्रष्टाचार धारण सूचकांक असं त्याचे मराठीत नाव आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 96वा क्रमांक आहे भारताचा. त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. भारत 180 देशांमध्ये 96व्या क्रमांकावरती आहे. भारताचा भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2024चा स्कोअर 38 आहे 100 पैकी आणि 2023च्या तुलनेत क्रमांक 3 स्थानांनी त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे आणि CPI मध्ये 100 हा कमी भ्रष्टाचार दर्शवतो तर 0 हा अत्यंत भ्रष्टाचार दर्शवतो असे त्याचे प्रमाण आहे. पुढील प्रश्न 7वा, इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे IP 2025च्या 13व्या आवृत्तीनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 40वा क्रमांक आहे भारताचा. हा जो इंडेक्स आहे तो दरवर्षी US चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे प्रकाशित केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा म्हणजे IP निर्देशांक 13व्या आवृत्तीनुसार एप्रिल 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून भारताचा क्रमांक 55 देशांपैकी 40वा आहे आणि 2024 मध्ये भारत 55 देशांपैकी 42व्या स्थानकांवरती होता. पुढील प्रश्न 8वा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 118वा. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार भारत 147 देशांमध्ये 118व्या क्रमांकावरती आहे. 2025 मध्ये फिनलंड सलग 8व्यांदा जगातील आनंदी देश ठरला आहे आणि 2025ची थीम काय आहे तर केअरिंग अँड शेअरिंग अशी त्याची थीम आहे आणि वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट देशाचे क्रमांकन प्रति व्यक्ती GDP, सामाजिक सामर्थ्य, आरोग्य, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची धारणा या 6 घटकांवरती आधारित असतो. पुढील प्रश्न 9वा, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे GHI 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 102वा. तर भारत 123 देशांमध्ये 102 व्या क्रमांकावरती असून गंभीर भूकमारी श्रेणीमध्ये आहे. भारताचा GHI 2025चा स्कोअर 25.8 असून 2024 मध्ये तो 27.3च्या तुलनेत किरकोळ सुधारणा यामध्ये दिसून येत आहे आणि भारतामध्ये चाइल्ड वेस्टिंगचे प्रमाण 18.7% असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाण आहे आणि ग्लोबल हंगर इंडेक्स हा कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंड आणि वेथिन हिल जर्मनी या संस्थांकडून संयुक्तपणे प्रकाशित केला जातो. प्रश्न 10वा, स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 हे कोणत्या क्रमांकाची आवृत्ती आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तर ही 10वी आवृत्ती आहे. भारतातील शहरी स्वच्छतेची 10वी आवृत्ती असून डिसेंबर 2025 मध्ये MOHUA द्वारे ही सुरू करण्यात आलेली आहे आणि 2025-26ची थीम आहे स्वच्छता की नई पहल, बढ़ाए हात करे सफाई साथ अशी त्याची थीम आहे आणि स्वच्छ भारत मिशन अर्बन SMBU चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक जन आंदोलन म्हणून राबवली जाते. उद्देश काय त्याचा? प्रश्न 11वा,
ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GII 2025मध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर भारताचा क्रमांक 38वा आहे. भारताचा जागतिक क्रमांक या इंडेक्समध्ये 38वा आहे आणि भारत हा लोअर मिडल इन्कम देशांमध्ये आणि सेंट्रल अँड साऊथर्न एशियामध्ये क्रमांक 1चा नवोन्मेषण देश आहे. बिझनेस सॉफिस्टिकेशन 64वा आणि इन्फ्रास्ट्रक्चर 61वा हे भारताचे कमकुवत क्षेत्र आहे. आणि GII 2025मध्ये चीनने प्रथम टॉप 10 देशांमध्ये प्रवेश केला आहे. पुढील प्रश्न 12वा. NIRF म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क 2025मध्ये ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये कोणत्या संस्थेने सलग 7व्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT मद्रासने. आणि NIRFची सुरुवात 2025मध्ये केंद्र सरकारने केलेली आहे आणि IIT मद्रासने NIRF 2025मध्ये ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये सलग 7व्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc बँगलोरने युनिव्हर्सिटीज कॅटेगरीमध्ये सलग 10व्यांदा पहिला क्रमांक मिळवला आहे. पुढील प्रश्न 13वा. 2024-25च्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळने. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक SFSI हा फसाईद्वारे दरवर्षी जाहीर केला जातो. 2024-25मध्ये केरळ राज्याने SFSI मध्ये सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आणि 2025मध्ये सरकारने अन्न सुरक्षा आणि मानक सुधारणा कायदा 2025 प्रस्तावित केला आहे. पुढील प्रश्न 14वा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर भारताचा क्रमांक पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे, 99वा आहे. SDG इंडिया इंडेक्स 2025 भारत प्रथम टॉप 100 देशांमध्ये आला असून त्याचा क्रमांक 99 आहे. SDG इंडिया इंडेक्स 2025मध्ये भारताचा एकूण स्कोअर हा 67 आहे. हे दोन्ही पॉईंट यामध्ये महत्त्वाचे आहेत. दोन्हीवरती प्रश्न फिरवून विचारला जातो, स्कोअर विचारला जातो किंवा क्रमांक विचारला जातो. ठीक आहे. अहवाल UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क म्हणजे UNSDSN द्वारे प्रसिद्ध केला जातो आणि भारतामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीसाठी नीती आयोगद्वारे स्वतंत्र SDG इंडिया इंडेक्स जाहीर केला जातो. कोणामार्फत? तर नीती आयोग मार्फत. पुढील प्रश्न 15वा. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2025मध्ये सलग 12व्यांदा प्रथम क्रमांक कोणत्या कंपनीने मिळवला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वॉलमार्ट या कंपनीने. फॉर्च्यून ग्लोबल 500 लिस्ट 2025मध्ये वॉलमार्टने सलग 12व्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. कंपनीचे रँकिंग एकूण महसुलाच्या आधारे केले जाते यामध्ये आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही फॉर्च्यून ग्लोबल 500 2025 नुसार क्रमांक 88 वरती आहे. आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 चीनच्या अनेक सरकारी कंपन्यांचा दबदबा आहे. ओके. तर मला म्हणायचं होतं की हे जे काही 21 प्रश्न आहेत ना, ते अहवाल आणि निर्देशांकामधले टॉप 21 क्वेश्चन जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ना, ते मी प्रिपेअर केलेले आहेत. तर तुम्ही ह्याचं सतत रिपीट करून रिव्हिजन करू शकता, पण लेक्चर शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला याचा जास्त उपयोग होईल. ही रिक्वेस्ट होती. आपण पुढला प्रश्न पाहूयात. प्रश्न 16वा. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे CCPI 2025-26मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारताचा क्रमांक 23वा आहे. CCPI 2025-26मध्ये भारत 13 पायऱ्या घसरून 23व्या क्रमांकावरती आलेला आहे आणि API 2024-25मध्ये भारताचा क्रमांक 176 असून वायू प्रदूषण व उत्सर्जन ही मुख्य समस्या आहे यामध्ये.
आणि क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक 9वा असून हवामान आपत्तीची जोखीम यामध्ये जास्त आहे. आणि 2025-26साठी पर्यावरण मंत्रालयाचे बजेट 3,413 कोटी असून ते मागील वर्षाच्या 9% अधिक असणार आहे. पुढील प्रश्न 17वा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025-26मध्ये प्रथम क्रमांकावरती कोणता देश आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर हा देश आहे पहिल्या क्रमांकावरती. इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. सिंगापूरचा पासपोर्ट प्रथम क्रमांकावरती असून 195 देशात विजा मुक्त प्रवेश आहे या देशाला. आणि जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावरती असून 193 देशांमध्ये विजा मुक्त प्रवेश आहे या दोन देशांना. आणि भारताचा क्रमांक जानेवारी 2025मध्ये 85वा होता, जो जुलै 2025मध्ये 77वा झालेला आहे. आणि जुलै 2025मध्ये भारताच्या पासपोर्टला 59 देशांमध्ये विजामुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश मिळालेला आहे. पुढील प्रश्न 18वा. ग्लोबल पीस इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 115वा क्रमांक आहे भारताचा. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 115वा असून तो 2024पेक्षा एक स्थानाने सुधारला आहे. भारताचा शांतता स्कोअर 2025मध्ये 2.22 आहे. आणि आईसलँड सलग 17व्या वर्षी जगातील सर्वात शांत देश ठरला आहे. आणि ग्लोबल पीस इंडेक्स हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस म्हणजे IEP द्वारे 163 देशांसाठी जाहीर केला जातो. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न 19वा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 151 एवढा क्रमांक आहे. भारताचा क्रमांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 180 देशांपैकी 151वा आहे. 2024मध्ये भारत 159 म्हणजे 159व्या स्थानावरती होता. तर 2025मध्ये किंचित सुधारणा यामध्ये झालेली आहे. इथे थोडी चूक आहे. पत्रकारांवरील हिंसा, धमक्या आणि कॉर्पोरेट नियंत्रण ही प्रेस स्वातंत्र्याची प्रमुख आव्हाने आहेत. ठीक आहे. आणि RSFच्या अहवालानुसार जागतिक पातळीवरती प्रेस स्वातंत्र्य डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये आहेत. पुढील प्रश्न 20वा. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2025-26 नुसार जागतिक लोकसंख्या अंदाजे किती आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 8.2 अब्ज. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2025-26 नुसार जागतिक लोकसंख्या सुमारे 8.2 अब्ज आहे. 2025-26मध्ये जगातील सुमारे 45% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. आणि जागतिक सरासरी आयुर्मान 73 वर्षांपेक्षा जास्त असून 2025पर्यंत ते 81 वर्षांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. आणि स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025मध्ये प्रजनन हक्क, लैंगिक समानता व युवक सक्षमीकरणावरती भर देण्यात आलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 21 आणि आजचं जे काही लेक्चर आहे त्यातला आपला हा शेवटचा प्रश्न आहे. आणि लोवी इन्स्टिट्यूट एशियन पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 3रा मेजर पॉवर असं त्याचं उत्तर आहे. आणि महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताने प्रथम मेजर पॉवर म्हणून स्थान मिळवलेले आहे या इंडेक्सनुसार. आणि या निर्देशांकात भारताचा क्रमांक 3रा असून स्कोअर 40 आहे 100 पैकी. अमेरिकेचा 80.4 म्हणजे प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका. व चीनचा आहे 73.7. चीन द्वितीय क्रमांकावरती असून दोन्ही सुपर पॉवर्स आहेत. ठीक आहे. आणि एशियन पॉवर इंडेक्स हा 27 देशांचे मूल्यांकन आर्थिक, लष्करी, राजनैतिक व इतर 8 क्षेत्रांतील 131 निर्देशांकावरती करतो.
तर अहवाल आणि निर्देशांक यावरचं आपलं लेक्चर झालेलं आहे आणि पुढे ज्या एक्झाम्स येत आहेत जसं की सरळ सेवामध्ये हायकोर्ट आहे, राज्यसेवा येते आहे आणि तुमच्या इतरही ज्या काही सरळ सेवा आता सलग आहेत त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि सतत बघून तुम्ही त्याचं रिव्हिजनही करू शकता आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.